वर्षापासून शिवस्मारक कणकवलीत व्हावं अशा प्रकारची इच्छा होती आणि त्या दृष्टीने विविध जागांचा शोध किंवा कुठं करायचं वगैरे चाललेलं होतं. पालकमंत्री साहेबांना सुरुवातीलाच आम्ही सगळ्यांनी सांगितलं की ही बांधकामची जागा आता रिकामी झालेली आहे, त्या ठिकाणी जर अशा प्रकारचं एक चांगलं शिवस्मारक निर्माण झालं तर ती कणकवलीची पण त्याच्यामुळं ही वाढेल आणि सगळ्या लोकांना सोयीस्कर अशी ती जागा आहे आणि त्या ठिकाणी ते व्हावं अशा प्रकारची इच्छा आम्ही पालकमंत्र्यांना काही महिन्यापूर्वी सांगितलेली होती आणि त्या दृष्टीने त्यांनी ह्या इलेक्शननंतर प्रयत्न सुरू केले आणि त्या जागेवर शासन अधिक आपण अशा सहकार्याने एक शिवस्मारक आणि त्या ठिकाणी सर्व सोयींनी युक्त अशी बिल्डिंग उभी राहण्याचा आता योग जवळ आलेला आहे. आत्ताच सर्व बोर्ड वगैरे हे सगळे येऊन गेले, त्यांनी माहिती दिलेली आहे. इथं बिल्डिंग कशी असेल, शिवस्मारक कसे असेल, शिवाजी महाराजांचा पुतळा कुठे असेल, गार्डन असेल, जेणेकरून केवळ ते समाजाचंच नाही तर सर्वांसाठी एक चांगलं ठिकाण होईल, जेणेकरून कणकवलीचं नाव होईल, सर्व समाजाचं नाव होईल. मराठा सांस्कृतिक केंद्र भवन हा असं राहील. त्या ठिकाणी त्या इमारतीमध्ये आर्ट गॅलरी असेल, सभागृह असेल, छोटे मोठे कार्यक्रम होतील त्या ठिकाणी, म्हणजे सगळ्यांसाठी ते उपयुक्त अशा प्रकारची इमारत होईल. चित्रपट शिवपुतळा होईल, नाट्यगृह, हा नाट्यगृह होईल, आर्ट गॅलरी, हा दुर्गाचं पण विषय अशा प्रकारचं नियोजन आता चालू आहे आणि त्याचं भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते 19 तारीखला सकाळी 11 वाजता त्या जागेवर होणार आहे. समाज बांधव जिल्ह्यातून सगळे समाज बांधव उद्या त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. आपणही आपली उपस्थिती दाखवावी आणि जास्तीत जास्त प्रसिद्धी या कार्यक्रमाला द्यावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो मराठा समाजाच्या वतीने.